नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। बरेच जण असं म्हणतात की अतिशय साधा सोपा असा कोणता उपाय आहे का की तो केल्यानंतर अगदी चहूबाजूने जे काही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये आहेत तर त्या सगळ्या प्रॉब्लेमवरतीच त्याचा जो फायदा आहे, त्याचा जो लाभ आहे तो आपल्याला बघायला मिळेल। तर हो, असा एक साधा आणि सोपा उपाय आहे। तुमच्या घरातील एका जरी मंडळींनी हा उपाय केला तर याचा जो लाभ आहे ना तो आपल्या संपूर्ण कुटुंबियांना मिळणार आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय फक्त महिलांनीच करावा का, तर असं काही नाही, तुमच्या घरातील कोणीही करू शकतं। अगदी मुलं, मुली, पुरुष मंडळींनी केला तरी सुद्धा चालू शकतं। कारण बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो की महिलांना पिरियड्स आले तर कसं करायचं, किंवा महिला आम्ही करू शकत नाही, किंवा आमच्या घरातील महिला करत नाही, मग कसं करायचं। तुम्ही पुरुष मंडळी सुद्धा करू शकता, काहीही हरकत नाही। आणि हा सात्विक असा एक उपाय आहे की जो नकारात्मकता तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर रोखेल, नकारात्मकतेला तुमच्या घरामध्ये प्रवेश करू देणार नाही आणि तुमच्या घरामध्ये फक्त सकारात्मकता येईल। आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे जिथून सकारात्मकता म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते, आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वारच आहे जिथून नकारात्मकता सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते। तर आपल्याला नकारात्मकतेला बाहेर थांबवायचं आहे आणि सकारात्मकतेचं स्वागत करायचं आहे। तर त्यासाठी हा उपाय आहे। हा उपाय केल्यानंतर बरेचसे सकारात्मक प्रभाव, सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या घरामध्ये बघायला मिळतील। बऱ्याच वेळेला आपण ज्या जागेमध्ये राहतो, तुमचं बैठं घर असू द्या किंवा तुमचा फ्लॅट असू द्या, ती जागा अगोदर कशी होती, काय होती हे आपल्याला माहिती आहे का? नाही। त्या जागेवर अगोदर काय होतं, काय काय गोष्टी घडल्या हे आपल्याला माहिती आहे का? नाही। बऱ्याच वेळेला त्या जागेमध्ये काही दोष असतात किंवा त्या जागेमध्ये नकारात्मकता असते आणि त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या दररोजच्या आयुष्यावर पडत असतो, आणि त्याच्यामुळे काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात किंवा काही अडचणी वगैरे आपल्या लाईफमध्ये सुरू असतात। तर त्या सगळ्या गोष्टींचा जो नकारात्मक प्रभाव आहे ना तो तुमच्या आयुष्यावर हवा तेवढा पडणार नाही। सकारात्मकता जी आहे ती आपण भले दरवाजामध्ये हा उपाय करतोय, पण आपल्या पूर्ण घरामध्ये, त्या जागेमध्ये या उपायाची सकारात्मकता तुम्हाला जाणवू लागेल। हा जो उपाय आहे तो सकाळी उठल्या उठल्या आपल्याला करायचा आहे। त्याच्यामुळे ही सुद्धा झंझट नाही की सेपरेट वेळ काढायचा, दिवसभर असं करायचं तसं करायचं, काहीही नाही। आणि हे सकारात्मकता नकारात्मकता ह्या गोष्टी तर सोडाच, पण याचे बरेचसे लाभ, जसं की घरातून आजारपण कमी होणं, घरातील भांडणं कमी होणं, तुमच्या कामामध्ये सतत अडचणी येतात त्या कमी होणं, तुमची जी कामं आहेत ती अचानकपणे चांगली म्हणजे फटाफट फटाफट होऊ लागतील। त्याचबरोबर घरातील जी दरिद्रता आहे ती दूर होऊन घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग आहेत ते खुले होतील। तुमच्या घरामध्ये जो काही पैसा येतो तो आता हळूहळू टिकू लागलेला आहे, घरामध्ये बरकत होऊ लागलेली आहे, असे बरेचसे अनुभव तुम्हाला येऊ लागतील। हे काही मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिलेले आहेत, याच्यापेक्षा जास्त लाभ तुम्हाला जे आहेत ते होऊ शकतात। यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर काय करायचं, आपलं दार अगोदर झाडून घ्यायचं आहे। आता ज्यांचं बैठं घर आहे ते म्हणतात की इझिली आम्ही घेऊ शकतो, पण जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांच्या मला नेहमी कमेंट असतात की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर मग आम्ही समोरच्या पोर्च झाडू शकत नाही किंवा पोर्चमध्ये पाणी टाकू शकत नाही, आम्ही दरवाजात काही उपाय केले तर कोण काय म्हणेल। तर हा असा उपाय आहे की तुम्हाला कोणी काही म्हणणारही नाही आणि कोणाला काही याचा त्रासही होणार नाही। मग अशा पद्धतीने करायचं। तर तुम्ही काय करू शकता की एक स्प्रे बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं, त्या पाण्यामध्ये अगदी थोडंसं अर्धा चमचा किंवा 4-5 थेंब तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे। थोडा भीमसेनी कापराचा तुकडा करायचा, तो बारीक करून क्रश करून त्या पाण्याच्या बॉटलमध्ये टाकायचा। त्याचबरोबर चिमूटभर हळद तुम्हाला त्या बॉटलमध्ये टाकायची आहे। हे पाणी शेक करायचं आणि दररोज सकाळी उठलं की दरवाजा थोडा झाडायचा। आता मोठा झाडू वगैरे हे आमच्याकडे नाही, मग तुम्ही काय करू शकता, लक्ष्मी पूजनाला जी आपण छोटी केरसुणी किंवा देवघरासाठी किंवा आपण देवघराचा जो एरिया असतो, रूम असतो, ती साफ करण्यासाठी छोटी केरसुणी वापरतो ना, तशी एक केरसुणी आणा आणि त्याने आपलं दार झाडायचं। त्यानंतर हे जे स्प्रे बॉटलमध्ये पाणी आहे ते थोडंसं शेक करायचं आणि ते फक्त स्प्रिंकल करायचं। याच्यामुळे काय होईल की तुमच्या दारामध्ये सडा टाकल्यासारखं सुद्धा होईल आणि याचा कोणाला त्रासही होणार नाही, दरवाजामध्ये ओलसरपणाही राहणार नाही। हे टाकल्याच्या नंतर आपल्या उंबरठ्याला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुमच्या उंबरठ्यावर मध्यभागी
कोरडी हळद, जे आपल्या देवघरामध्ये पंचपाळामध्ये हळद असते ना, तर ती कोरडी हळद आपल्याला घ्यायची आहे आणि कोरड्या हळदीने उंबरठ्याच्या मध्यभागी तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे. तुम्हाला उंबरठ्यावर काढायचं नसेल तर उंबरठ्याच्या बाहेरच्या साईडला मध्यभागी, दरवाजाच्या मध्यभागी तुम्ही हळदीने स्वास्तिक काढू शकता. स्वास्तिक काढल्यानंतर त्याला साईडने 2 रेषा सुद्धा ओढायच्या आहेत आणि या हळदीच्या स्वास्तिकवर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. हे हळदीचं स्वास्तिक घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य तर घेऊन येतच येतं, त्याचबरोबर जी काही नकारात्मकता आहे ना ती उंबरठ्याच्या बाहेरच ठेवतं. या स्वास्तिकचे तुम्हाला खूप सारे लाभ बघायला मिळतील. आज हे स्वास्तिक काढलं की उद्या सकाळी परत आपण झाडून काढताना हे स्वास्तिक पुसून टाकायचं, सडा टाकायचा, त्याच्यानंतर परत स्वास्तिक काढायचं. या पद्धतीने दररोज उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या बाहेर तुम्ही हे स्वास्तिक काढू शकता. शक्यतो उंबरठ्यावर काढलं तर अतिशय उत्तम आहे. आणि दररोज सकाळी व संध्याकाळी आपल्या उंबरठ्याचं पूजन करायचं, दरवाजाच्या बाहेर अगरबत्ती लावायची आणि शक्य झालं तर दरवाजाच्या बाहेर दोन्ही साईडला दिवे सुद्धा तुम्ही लावू शकता. सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला, कारण संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मानतो. माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे, त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपला दरवाजा सुशोभित असेल तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश सुद्धा करते. आता हे जे स्वास्तिक आहे हे काढल्यानंतर बरेच जण असं म्हणतात की मग याच्यावर पाय पडला तर, हे ओलांडलं तर हे स्वास्तिक जे आहे ते आपण उंबरठ्यावर काढत असतो आणि उंबरठ्यावर कधीही पाय द्यायचा नसतो, तर उंबरठा ओलांडून जायचा असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे पाय पडेल वगैरे ह्या गोष्टी हे करायच्या नाही. आणि दरवाजाच्या आपण बाहेर जरी ते तुम्ही काढलेलं आहे तर आपण साईडला वगैरे हे करून येऊ शकतो. शक्यतो याच्यावर पाय पडत नाही, कारण घरामध्ये प्रवेश करताना आता लहान मुलं जरी असतील तर आता आमच्याकडे काय आहे ना बघा की हे कायम काढलं जातं, तर लहान मुलांना सुद्धा जेव्हा ते घरामध्ये येतात तर सांगितलं जातं की उजवा पाय टाकून घरामध्ये नेहमी प्रवेश करायचा, उंबरठ्यावर कधी पाय द्यायचा नाही. लहान मुलांना आपल्याला वाटतं की त्यांना ऐकणार नाही, ते समजणार नाही, पण तुम्ही एक गोष्ट त्यांना 3-4 वेळा सांगितली ना ते आयुष्यभरासाठी लक्षात ठेवतात. त्याच्यामुळे तुम्ही मुलांना सांगा. इथे आपण त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन क्रिएट करण्यापेक्षा हा उपाय कसा करू, काय करू, त्याच्यापेक्षा मी हा उपाय केल्यानंतर काय करू शकते की ज्यामुळे काही त्रास होणार नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही, तर हे आपण आणि चुकून बघा चला मोडलंच असं तसं तर काही हरकत नाही, दुसऱ्या दिवशी परत आपण काढणारच आहोत. त्याच्यामुळे हे टेन्शन घेत नाही. खरं काय आहे आपल्याला हे की हा उपाय करणं महत्वाचं आहे. ते मी कशा पद्धतीने करू शकेल याच्यामध्ये जास्त आपल्याला हे करायचं आहे. आणि अतिशय साधा सोपा उपाय आहे आणि याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील. आता असं नाही की आज केलं की उद्याच, पण हळूहळू याचे सकारात्मक प्रभावना तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळतील आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये तुमच्या पैसा सुद्धा खेळता राहील आणि सुरुवातीला ज्या सगळ्या मी गोष्टी सांगितल्या त्या सुद्धा हळूहळू दूर होताना तुम्हाला बघायला मिळेल. शेवटी काय बघा, विश्वास महत्वाचा आहे. विश्वास तुम्ही मानलं तर दगडात सुद्धा देव आहे आणि तुम्ही नाही मानलं तर मंदिरात सुद्धा फक्त दगड आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या विश्वासावर असतात. त्यामुळे विश्वास ठेवा आणि हे छोटे छोटे उपाय करत चला. यासाठी काही खूप वेळ लागणार नाही, तुमचा पैसा खर्च होणार नाही, काही नाही. मग काय हरकत आहे हे उपाय करायला? पटत असतील तर नक्की करा, नाही पटले तर सोडून द्या, काही हरकत नाही. नमस्कार.